हाय फ्रेंड्स, मुक्ता कविता या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। काल लावलेल्या विरजणाला घुसळून घेतल्यावर त्यामधून लोणी काढल्यानंतर जे ताक उरतं त्याचं काय करावं हा प्रश्न सगळ्याच माझ्या मैत्रिणींना पडत असेल। तर मी काय करते हे मी तुम्हाला आज दाखवते। असं ताक घुसळून घेतल्यावर त्यामधून एक 5 मिनिटात लोण्याचा गोळा तयार होतो। ताक घुसळायसाठी दही जर घट्ट असेल तर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं। मी आदल्या रात्रीच विरजण लावून ठेवलेलं होतं आणि सकाळी उठून ते घुसळायला घेतलं। इलेक्ट्रिकच्या घुसळणीने घुसळल्यास 5 मिनिटात असं लोणी वेगळं होतं। बघा किती छान लोणी वर आलेलं आहे। चला आपण आता लोण्याचा गोळा काढून घेऊ। असं हाताने वरचं लोणी काढून घेतल्यानंतर खाली जे ताक उरतं त्याचं काय करायचं तर त्यामध्ये 2 चमचे बेसन घालू आणि हे बेसन त्या ताकामध्ये छान मिक्स करून घेऊ। आता कढईमध्ये थोडंसं 2 पळी तेल घ्यायचं आणि त्या तेलामध्ये मोहरी टाकू, चिरलेला बारीक लसूण, कोथिंबीर आणि मिरची हे पण एकामागोमाग एक टाकू। आता हे सगळं तेलामध्ये छान परतल्यावर त्यामध्ये थोडीशी हळद घालू आणि यानंतर हे ताकामध्ये मिक्स केलेलं बेसन कढईमध्ये टाकून घेऊ। त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकू आणि थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट टाकू। आता हे सगळं छान मिक्स करून त्यावर झाकण ठेवून ते शिजू देऊ। आता गॅसची फ्लेम मंद करू। बघा किती छान शिजलं आहे आणि त्यावर कोथिंबीर भुरभुरवू। चला आता टेस्ट करायला तर कोणाला द्यायलाच हवं ना। असं गरमागरम आंबट बेसन त्यासोबत कांदा फार छान लागतो। कसं झालं आहे?